मित्रांनो, पोलीस पाटील पदभरतीचा गोंदिया जिल्ह्याचा 15 ऑक्टोबर रोजी पेपर झालेला आहे। 15 ऑक्टोबर 2023 रोजी हा पेपर झालेला आहे। तर त्यामध्ये कोणकोणते प्रश्न आले होते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत। या अगोदर आपण एक प्रश्नपत्रिका सोडून घेतली आणि त्यानंतर अजून एक आपल्याला गोंदिया जिल्ह्याचीच प्रश्नपत्रिका मिळाली आहे। जी आपण प्रश्नपत्रिका सोडवली होती ती कोड सी ची होती, ठीक आहे, आणि ही कोड ए ची प्रश्नपत्रिका आहे। अशा प्रकारचं तुम्ही बघू शकता। आणि जी पहिली प्रश्नपत्रिका सोडवली ती कोड सी ची आपण प्रश्नपत्रिका सोडून घेतली। आता त्या प्रश्नपत्रिकेमध्ये आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये काय बदल आहे त्याविषयी सविस्तर आपण बघूया, कारण दोन्ही प्रश्नपत्रिका एकाच जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिका आहेत। तर चला आपण प्रश्न उत्तर बघूया। जर बघितलं तर पहिला प्रश्न जो दिलेला आहे वरती खाली प्रश्न केले, जास्त काही बदल नाहीये। हा प्रश्न आपल्याला पहिल्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा बघण्यासाठी भेटला होता। जी कोड सी ची आपण प्रश्नपत्रिका सोडवली त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न होता। त्यानंतर पुढे बघा, इथं वय आपल्याला काढायला सांगितलं होतं 46 याचं उत्तर आहे, याचं 48 आहे। आपण आपल्या नोट्समध्ये ही प्रश्नपत्रिका सुद्धा उपलब्ध करून देणार आहे। पुढे बघा, जर विचार केला तर गणिताचाच प्रश्न होता, या प्रश्नाचं उत्तर हे असणार आहे। त्यानंतर आपल्याला 4 नंबरचा प्रश्न दिलेला होता, गणिताचाच प्रश्न होता, तर या प्रश्नाचं हे उत्तर असणार आहे। म्हणजेच काय केलेलं मित्रांनो, आता कोड ए ची जी प्रश्नपत्रिका आहे यामध्ये जे गणिताचे प्रश्न आहे डायरेक्टली 1 नंबरला टाकलेत आणि आपण कोड सी ची जी प्रश्नपत्रिका सोडवली होती त्यातील गणिताचे प्रश्न सर्व आपल्याला खाली बघण्यासाठी भेटले होते एकत्र, ठीक आहे। आणि आता गणिताचे जे प्रश्न आहेत ते डायरेक्टली तुम्हाला 1 नंबरच्या पेज वरती बघण्यासाठी भेटलेले। पुढे आपल्याला सरासरीची संख्या 27 दिली आहे, तर सर्वात मोठी संख्या आपल्याला विचारले उत्तर असणार आहे 30। तर अशा प्रकारची ही प्रश्नपत्रिका सर्व आपले हे प्रश्न सोडून झालेले आहेत। तर त्यानंतर जर विचार केला तर खालीपैकी सर्वात मोठा पूर्णांक कोणता, हा देखील आपल्याला सी मध्ये प्रश्न बघण्यासाठी भेटलेला होता। चला पुढे जर विचार केला तर एका गावची लोकसंख्या इथे 2000 आहे, तर दर एका वर्षाने 10% वाढली तर आपल्याला 2 वर्षाची त्या गावाची लोकसंख्या किती असेल ते विचारलं होतं। तर अशा प्रकारच्या गणितामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले होते, सर्व प्रश्न आपण यामध्ये सोडून दिलेले आहेत। बघा, ज्यांनी मला प्रश्नपत्रिका पाठवली त्यांनीच हे सर्व प्रश्न टिक लावून माझ्याकडे सेंड केलेले आहेत। म्हणजेच अशा प्रकारचे त्यांना पूर्ण स्पष्टीकरण हे इथं सोडून आपल्याला इथं उत्तरं उपलब्ध करून दिलेली आहेत। तर बघा, अशा प्रकारचे गणिताचे एकूण 10 ते 12 प्रश्न, 10 ते 12 नव्हे, इथे 10 पर्यंत जर म्हटलं तर गणित झालं। त्यानंतर बुद्धिमत्तेचे पुढे इथं प्रश्न तुम्हाला बघण्यासाठी भेटले असतील। बघा, हे अशा टाईपचे आपण प्रश्न सोडून घेतलेले आहे। जर तुम्हाला याचं सुद्धा स्पष्टीकरण पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। या सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण घेऊया आणि आपल्या नोट्समध्ये हे सर्व तुम्हाला या प्रश्नपत्रिका दिलेले आहेत। नोट्स बद्दल माहिती तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघण्यासाठी भेटणार आहे। पुढे बघा, इथे जर विचार केला तर इथे काय केलंय, इथं 6, 12, 36 हे उदाहरण सुद्धा आपलं सोडून झालंय। इथे फक्त आपल्याला दुप्पट इथं करत चालय। इथं 6 चे 12 झाले, 12 त्रिक इथं 12 ने 3 ला गुणलं, त्यानंतर 36 ने 4 ला गुणलं आणि 144 ने 5 ला गुणलं, त्यानंतर 720 उत्तर आलं। या टाईपचे उदाहरण आले होते जे की आपण बघितलेत ऑलरेडी। त्यानंतर जर बघितलं तर या टाईपचे गणिताचे उदाहरण आले होते। आणि आता सांगतोय गोंदिया जिल्ह्याची जी प्रश्नपत्रिका होती, ठीक आहे, गोंदिया जिल्ह्यासाठी खूपच अवघड प्रश्न आले होते। एवढं पण तुम्हाला अवघड प्रश्न विचारायला नाही पाहिजे, कारण 10वी लेवलची प्रश्नपत्रिका असते आणि त्यामध्ये प्रश्नांची लेवल 12वी लेवल होती असं मला वाटत होतं। थोडीशी गोंदिया जिल्ह्याची जी प्रश्नपत्रिका आहे ती खूपच अवघड आली होती आणि यामध्ये मराठीचा सुद्धा समावेश केला होता। आपल्या अभ्यासक्रमामध्ये मराठी विषय दिलेला नाहीये, पुणे झालं, धुळे झालं, तर त्यामध्ये मराठीचा कुठेही उल्लेख केलेला नाहीये। तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते मित्रांनो। आता याचं स्पष्टीकरण तुम्हाला हवं असेल तर नक्की सांगायला विसरू नका। बघा, 15 प्रश्नपर्यंत आता गोंदियाच्या या प्रश्नपत्रिकेमध्ये जर विचार केला तर 15 प्रश्नपर्यंत गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न तुम्हाला विचारलेले बघण्यासाठी भेटून जातील मित्रांनो। अशा प्रकारचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप होतं। पुढे आपल्याला आशियाई क्रीडा, आता आशियाई क्रीडा आपण कालच आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून दिलेले, कोण इथं जिंकलंय, कोणकोणते इथं उमेदवार त्यांनी पदक कोणकोणते मिळवले त्याविषयी सविस्तर माहिती आपण आपल्या नोट्समध्ये दिली। त्यावरती तुम्हाला 100% प्रश्न असणार, ठीक आहे, त्यावरती 100% प्रश्न तुम्हाला असणार। आशिया क्रीडा स्पर्धा 2023 वरती प्रश्न येणार, म्हणजे येणार चालू घडामोडीमध्ये, ठीक आहे। तर त्यासाठी ते व्यवस्थित करा। पुढे बघा, आपल्याला काय म्हटलेलं आहे, 1983 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्याचा सामनावीर कोण होता असा प्रश्न विचारला होता। तर सर्व प्रश्न इथं सोडून दिलेत। आपण ही प्रश्नपत्रिका आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून देणार आहोत। त्यानंतर इथं कॅनडा देशाची राजधानी, आता जर विचार केला तर हा प्रश्न 3 वेळेस आलाय। ओटावा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार ऑप्शन सी आणि हा प्रश्न वारंवार रिपीट होत आहे, ठीक आहे। तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। तर चला पुढील प्रश्न बघा, अशा प्रकारचे हे प्रश्न आपण स्पष्टीकरणासोबत सर्व सोडून घेतलेले आहेत, म्हणजेच वारंवार तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये। ऑलरेडी आपण जी सी टाईपची प्रश्नपत्रिका सोडवली होती, म्हणजेच आपल्याला कोड सी ही प्रश्नपत्रिका सर्वात पहिल्यांदा मिळाली होती। त्यामध्ये हा देखील प्रश्न होता, धाराशिव या जिल्ह्याचे जुने नाव काय होते, तर उस्मानाबाद होते, ठीक आहे।
तर अशा प्रकारचे हे प्रश्न आपण ऑलरेडी सोडून घेतलेले आहेत. सोबत मित्रांनो, आपण आज या चॅनलवरती एक मोठा व्हिडिओ अपलोड करणार आहे जीके वरती कोणकोणते महत्त्वाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात तर त्यावरती एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे. तर त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सर्वात पहिल्यांदा सबस्क्राइब करून घ्या, जी बेल येते तिला क्लिक करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. बघा, इथे सुद्धा आशियाई क्रीडा स्पर्धेवरती प्रश्न विचारला गेला मित्रांनो, वारंवार सांगतोय यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाणार. पुढे आपल्याला पुस्तकाचे लेखक विचारले होते, तेही मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यानंतर जर विचार केला 2023चा शांतता नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला त्याविषयी तर माहिती होतं. त्यानंतर पुढे बघा, हे सर्व प्रश्न आपण जी सी टाईपची प्रश्नपत्रिका होती, सी ग्रुपची प्रश्नपत्रिका होती त्यामध्ये सुद्धा आले होते. फक्त खाली वरती प्रश्न झालेत, बाकी याच्यावरती काही जास्त नाहीये मित्रांनो. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले होते. बघा, हे सर्व तुम्हाला हे सोडून दिलेले आहेत. तुम्हाला या प्रश्नपत्रिका सर्व आपल्या नोट्समध्ये दिल्या जाणार आहेत. आता नोट्स कशा मिळणार थोडक्यात तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये माहिती बघण्यासाठी भेटणार आहे. त्यासाठी फक्त या व्हिडिओला पूर्ण बघा. बघा, आता गोंदिया जिल्ह्याची कोणकोणती माहिती आली होती. बघा, गोंदिया जिल्ह्यातील वैमानिक प्रशिक्षण संस्था कोणत्या ठिकाणी आहे, तर अशा प्रकारचा प्रश्न होता. त्यानंतर आपल्याला उत्तर तर दिलेलेच आहे. त्यानंतर पेरू हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे, पोर्तुगीज भाषेतून. त्यानंतर कृपण शब्द या शब्दाचा समानार्थी शब्द कंजूस आहे, हे सुद्धा आपण बघितलं होतं. बोकाचं भाटी हा समानार्थाचा शब्द आहे, हे सुद्धा आपल्याला समानार्थाचा नव्हे स्त्रीलिंगी शब्द आहे, तर हे सुद्धा आपण बघितलं होतं. त्यानंतर देवाने या शब्दात कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आला आहे, तर तृतीया, हे सुद्धा आपण बघितलं होतं. हे सर्व प्रश्न आपण सोडून घेतलेले आहेत पहिल्या भागामध्ये, त्यामुळे यामध्ये मी पुन्हा रिव्हिजन घेणार नाहीये. आपण सर्व व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही चेक करू शकता. बघा, विद्यार्थी शब्द. आता गोंदिया या प्रश्नपत्रिकेमध्ये डायरेक्टली मराठी ग्रामर किती होतं माहिती का, 10 प्रश्न होते, म्हणजे 10 मार्कासाठी मराठी ग्रामर विचारलं गेलं होतं. परंतु जर आपण नाशिक जिल्ह्याचा विचार केला, नंतर धुळे जिल्ह्याचा विचार केला, यांची नोटिफिकेशन ऑलरेडी आलेले आहे. तर या नोटिफिकेशनमध्ये अभ्यासक्रमामध्ये कुठेही आपल्याला मराठी ग्रामर विचारलं जाईल असा उल्लेख केला नाहीये. ठीक आहे, आपल्याला काय काय दिलेलं त्यामध्ये बघा, त्यामध्ये आपल्याला दिले फक्त आपल्याला काय दिले, सामान्य ज्ञान, पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्य, चालू घडामोडी, गणित बुद्धिमत्ता झालं आणि स्थानिक परिसराची माहिती. यावरतीच तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आणि आपण त्याच्या सर्व आपण नोट्स काढल्यात. नाशिक जिल्ह्यासाठी, धुळे जिल्ह्यासाठी, सोलापूर जिल्ह्यासाठी, पुणे जिल्ह्यासाठी काढलं होतं. तर या सर्व नोट्स आपण काढलेले आहेत. या नोट्स तुम्हाला पाहिजे असतील पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती दिली जाणार आहे. तर बघा, हे बघा, अशा प्रकारचं यावरती आपण सांगितलं होतं. याचं उत्तर असणार आहे 19 ते 22. म्हणजे प्रश्न फक्त वरती खाली झालेत. आपल्याला ही ए टाईपची क्वेश्चन पेपर बघण्यासाठी भेटत आहे, म्हणजे ए कोडची, आणि आपण सोडवली ती सी कोडची होती. ठीक आहे, अशा प्रकारचं. चला पुढे जर विचार केला, नवीन काही क्वेश्चन दिसतात का. बघा, नवीन क्वेश्चन तर काय वाटत नाहीये, तेच क्वेश्चन आलेले आहेत. बघा, यापैकी नाही हाही प्रश्न आला होता. हे सर्वच प्रश्न आपण सोडून घेतलेत. ठीक आहे, जर विचार केला तर हे सर्व प्रश्न आपण सोडून घेतलेले आहेत. पुढे चला, पुढे जर विचार केला तर बघा, ॲज इट इज सेम क्वेश्चन पेपर होती, जास्त काय बदल नाहीये, फक्त क्वेश्चन वरती खाली केलेत आणि बाकी तेच आहे. हे बघा, लहान मुलांमध्ये रातांधळपणा हा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो, ऑप्शन ए म्हणजेच ए जीवनसत्वाच्या अभावामुळे येतो, असं या प्रश्नाचं उत्तर होतं. बाकी जर विचार केला तर बाकी नवीन प्रश्न तर काय वाटते नाही, सर्व रिपीट झालेले क्वेश्चन आहे. म्हणजे एका जिल्ह्यामध्ये जी क्वेश्चन पेपर आलेली आहे ती जवळपास 100% मॅच होते. फक्त आपल्याला क्वेश्चन वरती खाली बघण्यासाठी भेटलेले आहेत, यामध्ये जास्त काही बदल नाहीये. तर चला मित्रांनो, आता नोट्स बद्दल माहिती जाणून घेऊया. आपण पोलीस पाटील या पदासाठी खूपच महत्त्वाच्या नोट्स काढलेल्या आहेत, त्याबद्दल माहिती जाणून घेऊया. त्यानंतर पोलीस पाटील या भरतीचं स्वरूप काय असणार आहे. तुम्हाला आता नाशिक जिल्ह्याचा 22 तारखेला पेपर आहे, तर 22 तारखेला तुम्हाला पेपरमध्ये कोणकोणते प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, ते प्रश्न कसे सोडवायचे असतात, त्यावरती आपण चर्चा करूया. सर्वात पहिल्यांदा आपण नोट्स विषयी माहिती जाणून घेऊया. या नोट्स तुमच्यासाठी खूपच महत्त्वाच्या असणार आहे, कारण त्यामध्ये सर्व अभ्यासक्रम आपण पूर्ण केलेला आहे. पोलीस पाटील या पदासाठी काय महत्त्वाच्या नोट्स काढल्यात, त्या नोट्स बद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला देत आहे, जेणेकरून पोलीस पाटील या पदाची तुम्ही तयारी करत असाल तर त्यासाठी या नोट्स तुमच्यासाठी खूपच महत्त्वाच्या असणार आहे. यामध्ये पोलीस पाटील या पदासाठी जसा अभ्यासक्रम दिलेला आहे त्या अभ्यासक्रमाला अनुसरून आपण या सर्व नोट्स काढल्यात. जर विचार केला, नोटिफिकेशन मध्ये आपल्याला अभ्यास दिलाय सामान्य ज्ञान, गणित,
पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्य, बुद्धिमत्ता चाचणी, स्थानिक परिसराची माहिती आणि चालू घडामोडी अशा प्रकारचे आपल्याला 4 ते 5 विषयांवरती प्रश्न विचारले जाणार। एकूण लेखी परीक्षेसाठी 80 आपल्याला प्रश्न असणार, 80 गुणांसाठी पोलीस पाटील या पदासाठी। त्याच प्रकारे आपण या सर्व नोट्स बनवल्यात, नोट्स तुम्हाला दाखवून घेतो आणि त्यानंतर नोट्स कशा भेटणार त्याविषयी माहिती देणार आहे। बघा, यामध्ये पोलीस पाटलाच्या पदाविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे। पोलीस पाटील पदाविषयी माहिती, पोलीस पाटलाचे अधिकार, पोलीस पाटलाचे कर्तव्य, पोलीस पाटलाचे जे पण नियम वगैरे असतील ते सर्व काही तुम्हाला दिलेले आहेत मित्रांनो। ठीक आहे, हे पहिलं PDF झालं। त्यानंतर दुसरं PDF मध्ये तुम्हाला मागील प्रश्नपत्रिका बघण्यासाठी भेटणार आहे। पुढे जर विचार केला तर आपल्याला जिल्ह्यानुसार माहिती मिळणं आवश्यक असणार आहे। यामध्ये प्रत्येक जिल्ह्याची आपण सेपरेट माहिती काढलेली, जसे की नाशिक जिल्ह्यासाठी फॉर्म भरला असेल तर नाशिक जिल्ह्याची माहिती, दुसऱ्या जिल्ह्यासाठी जर धुळे जिल्ह्यासाठी भरला असेल तर धुळे जिल्ह्याची माहिती बघा, अशा प्रकारची धुळे जिल्ह्याविषयी माहिती आपण काढली आणि बाकी सर्व जिल्ह्यांसाठी आपण सेपरेट माहिती काढलेली मित्रांनो। हे दुसरं PDF तुम्हाला भेटणार आहे। त्यासोबत मागील प्रश्नपत्रिका तुम्हाला अशा प्रकारच्या भेटणार आहे। त्यासोबत आपल्याला जेवढ्या पण जिल्ह्यांच्या आपल्याकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील त्या सुद्धा दिल्या जाणार आहेत मित्रांनो। हे बघा, अशा प्रकारच्या मागील प्रश्नपत्रिका तुम्हाला यासोबत भेटणार आहे। पुढे अजून विचार केला तर गणित बुद्धिमत्तेचे आपण पोलीस पाटील या पदासाठी अशा प्रकारच्या नोट्स काढल्यात बघा। हे सर्व स्पष्टीकरणासोबत तुम्हाला सोडून दिले मित्रांनो। ठीक आहे, अशा प्रकारचं सर्व स्पष्टीकरणासोबत हे स्टडी मटेरियल तुम्हाला दिलं जाणार आहे। पोलीस पाटील या पदासाठी कोणकोणते प्रश्न विचारले जातात, ते कसे सोडवायचे असतात, सर्व स्पष्टीकरणासोबत या आपण गणित बुद्धिमत्तेच्या नोट्स काढलेल्या आहेत मित्रांनो। पुढे जर अजून विचार केला तर जीके साठी अशा प्रकारचे आपण काही प्रश्नसंच तयार केलेत ते तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे। जीके साठी एकूण 25 ते 30 प्रश्नसंच आपण बनवून घेतलेत, ते सर्व तुम्हाला या नोट्स मध्ये बघण्यासाठी भेटणार आहे आणि इतर माहितींचाही भरपूर समावेश असणार आहे। तर असं जर विचार केला तर आपण पोलीस पाटील या पदासाठी आतापर्यंत 7 ते 8 PDF बनवलेत। किती? 7 ते 8 PDF हे अभ्यासासाठी खूपच महत्त्वाचे असणार आहेत। तर तुम्हाला या सर्वांविषयी माहिती समजून आली, या नोट्स बद्दल माहिती समजून आली। आता या सर्व नोट्स तुम्हाला हव्या असतील तर त्यासाठी आपण एकदा पेमेंट ठेवलेलं 199 रुपयाचं। ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला 199 रुपयाचं पेमेंट करावं लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला हे सर्व काही भेटणार आहे माझ्याकडून। ठीक आहे, मी स्पेशल हे पोलीस पाटील या पदासाठी सर्व काही स्टडी मटेरियल बनवलेलं आहे। 199 रुपयाचं पेमेंट तुम्हाला करायचं आहे 96 65 18 17 69 या मोबाईलच्या फोनपे किंवा गुगल पेच्या अकाउंटवरती। ठीक आहे, 199 रुपयाचं पेमेंट करायचं 96 65 18 17 69 या नंबरवरती। पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे 91 39 64 31 99 या मोबाईल नंबरवरती। त्यानंतर तुम्ही जेव्हा पेमेंटचा स्क्रीनशॉट या नंबरवरती पाठवता त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये हे सर्व जे आपण PDF तयार केलेत, या ज्या नोट्स तयार केल्यात IMP महत्त्वाच्या नोट्स अभ्यासक्रमानुसार, हे सर्व काही तुम्हाला दिले जाणार आहे व्हॉट्सअपवरती PDFच्या स्वरूपामध्ये। ठीक आहे, PDFच्या स्वरूपामध्ये क्वालिटी बेस्ट असणार आहे, तुम्हाला व्यवस्थित वाचता येईल अशा प्रकारच्या क्वालिटीमध्ये तुम्हाला या नोट्स भेटणार आहे। आपल्याला फक्त 199 मध्ये हे सर्वच्या सर्व काही भेटणार आहे, 7 ते 8 PDF आणि डेली आपण जे पण व्हिडिओ टाकत असतो, जसे की आता आपण प्रश्नपत्रिका सोडून घेत आहोत, ही सुद्धा प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवण्यासाठी, एक्स्ट्रा क्वेश्चन मिळवण्यासाठी आणि सरावासाठी हे सर्व प्रश्नपत्रिका वगैरे तुम्हाला पुन्हा त्या नोट्समध्ये दिल्या जात असतात। नोट्स तुमच्यासाठी खूपच महत्त्वाच्या असणार आहे, कारण सर्व अभ्यासक्रम आपण PDF स्वरूपामध्ये तिथं उपलब्ध करून दिलेला आहे आणि आतापर्यंत जवळपास 4 ते 5 प्रश्नपत्रिका आपण सोडून घेतल्यात, ते सर्व तुम्हाला त्या नोट्समध्ये भेटून जाणार आहे। त्यासोबत चालू घडामोडी झालं, चालू घडामोडी तुम्हाला सर्व त्यामध्ये भेटून जाणार आहे। 1 वर्षाची चालू घडामोडी तुम्हाला त्यामध्ये भेटून जाईल। चालू घडामोडीचा जर विचार केला तर चालू घडामोडीवरती तुम्हाला आरामशीर 10 ते 15 प्रश्न विचारलेले बघण्यासाठी भेटतील। तर त्यासाठी चालू घडामोडी खूपच महत्त्वाची असणार आहे, तर त्याचाही आपण त्या नोट्समध्ये समावेश केलेला आहे। तर चला, आता पेपरचं स्वरूप काय असणार आहे, कारण बहुतेक विद्यार्थ्यांचे हेच प्रश्न आलेत की आमच्या पेपरचं स्वरूप काय असणार आहे। आमचा 22 तारखेला पेपर असणार आहे, तर यामध्ये तुम्हाला मराठी विचारले जाईल का? माझ्या अंदाजानुसार मराठी विचारले जाणार नाहीये। ठीक आहे, आता चला पुढे जर विचार केला तर सामान्य ज्ञान। ठीक आहे, सामान्य ज्ञान यावरती किती प्रश्न असणार, 80 पैकी किती प्रश्न असणार? तर माझ्या अंदाजानुसार इथं 15 ते 20 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार। त्यानंतर चालू घडामोडी झालं, चालू घडामोडी खूपच महत्त्वाचं असणार आहे, तर हे थोडक्यात आपण सेपरेट घेऊया। यावरती 10 ते 15 प्रश्न तुम्हाला आरामशीर विचारले जाणार। ठीक आहे, त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता, गणित प्लस बुद्धिमत्ता यावरती किती प्रश्न विचारले जाणार? गणित प्लस बुद्धिमत्ता यावरती आरामशीर 15 ते 20 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार। चला पुढे, आता स्थानिक परिसराची जी पण माहिती आहे, स्थानिक परिसर याविषयी जी पण माहिती आहे, म्हणजे तुमच्या जिल्ह्याविषयी माहिती आहे। ठीक आहे, इथे जिल्ह्याविषयी माहिती यावरती किती प्रश्न विचारले जाणार? यावरती तुम्हाला 10 ते 15 प्रश्न विचारले जाणार। किती? शक्यता 10 प्रश्न विचारले जाणार, 10च्या वर एवढे प्रश्न विचारले जाणार नाहीये। 10 ते 15 प्रश्न तुम्ही इथं पकडून चालू शकता।
आणि यामध्ये अजून एक महत्त्वाचं पोलीस पाटील या पदाचे आपल्याला काय महत्त्वाचे प्रश्न विचारले जाणार, यामध्ये पोलीस पाटलाचे अधिकार आणि कर्तव्य, ठीक आहे, अधिकार आणि कर्तव्य हा आपला अभ्यासक्रम दिलेला आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं नोट्समध्ये पोलीस पाटलाचे अधिकार आणि कर्तव्य यावरती तुम्हाला आरामशीर 10 ते 15 प्रश्न विचारलेले बघण्यासाठी भेटून जातील। असा तुमचं परीक्षेचं स्वरूप असणार आहे बघा अशा प्रकारचं। इथं सामान्य ज्ञानचे 15 ते 20 क्वेश्चन म्हणजेच तुम्ही 20 प्रश्न धरून चला, चालू घडामोडीचे 15 प्रश्न धरा, त्यानंतर गणित बुद्धिमत्तेचे 20 प्रश्न धरा, त्यानंतर याचे 15 प्रश्न धरा। हे काय स्थानिक परिसराची जी पण माहिती असते तुमच्या जिल्ह्याविषयी तिथं 15 प्रश्न धरा, म्हणजे हे 15 30। त्यानंतर हे झाले दोन्ही 40 आणि 30 आणि 40 झाले 70 आणि पोलीस पाटलाचे अधिकार आणि कर्तव्य हे 10, म्हणजे टोटल अशा प्रकारची 80 तुमच्या गुणांची पेपर होणार आहे। 80 प्रश्नांचं तुमची पेपरचं स्वरूप असणार आहे। तर अशा प्रकारचं माझ्या अंदाजानुसार तुमचं पोलीस पाटील या पदभरतीचा पेपर असणार आहे, जो की मी तुम्हाला दिलेला आहे बघा अशा प्रकारचं। आता हे सर्व आपल्याला नोटिफिकेशन मध्ये अभ्यासक्रमानुसार जे सांगितले तेच मी तुम्हाला इथे नोट करून दिलेलं आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि यानुसार तुम्ही तयारी करू शकता। चालू घडामोडीकडे दुर्लक्ष करू नका, आपण आपल्या नोट्स मध्ये सर्व काही चालू घडामोडी 1 वर्षाची दिलेले, त्यातून बहुतेक प्रश्न येण्याची दाट शक्यता असणार आहे। गणित बुद्धिमत्तेचा सर्व अभ्यासक्रम दिलाय, स्थानिक परिसराची जी पण माहिती आहे ती पण आपण दिलेली आहे, जिल्ह्यानुसार प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी माहिती दिली आहे, धुळे नाशिक या सर्व जिल्ह्यांसाठी वेगवेगळी माहिती दिली आहे। त्यानंतर पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्य जुने काय आहेत नवीन काय आहेत हे सर्व आपण दिलेले आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारचे आपण या सर्व नोट्स काढलेल्या आहेत। या नोट्स तुम्हाला हव्या असतील तर तुम्हाला पुन्हा एक नंबर देतोय, इथं बघा तुम्ही डायरेक्टली या नंबरवरती डायरेक्टली पेमेंट केलं तरी जमेल, 91 39 64 31 99 याच नंबरवरती डायरेक्टली पेमेंट केला आणि याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवला तरीही काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला सर्व काही भेटून जाणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारचं स्वरूप असणार आहे। तर लवकरात लवकर अभ्यास करण्यासाठी तुम्ही त्या नोट्स घेऊ शकता आणि आज या चॅनलवरती जीके वरती डिटेलमध्ये व्हिडिओ येणार आहे, सामान्य ज्ञानचा एक डिटेलमध्ये व्हिडिओ येणार आहे, त्यामधून बहुतेक जास्त प्रश्न येण्याची दाट शक्यता असणार आहे। IMP प्रश्न आपण बघणार आहोत। तर त्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जी बिल येते तिलाही क्लिक करून घ्या। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।